मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी आज भाजपचा महापौर विराजमान होणार आहे। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून कुणीही अर्जच भरलेला नाही, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे असं स्पष्ट झालंय। या निवडणुकीत काँग्रेस, मनसे, सपा आणि एमआयएम या विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही उपस्थित ते सगळे राहणार आहेत। दरम्यान याबाबत अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी, त्या ठिकाणी उपस्थित आहेत। नगरसेवकांसोबत त्यांनी बातचीत केलेली आहे। गणेश कवडे काय सांगतात पाहूया। मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या कार्यालयामध्ये आज जल्लोष आहे तो पाहायला मिळतोय। ही थेट दृश्य आहेत की भाजपचं जे कार्यालय आहे मुंबई महानगरपालिकेचं, आणि या ठिकाणी सगळेजण फेटे आणि भगव्या रंगाचे कपडे परिधान करून आहे ते आलेले पाहायला मिळतात। आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी लोकांना आश्वासन दिलं होता की मुंबईचा मेयर हा मराठीच बनणार, आणि ते करून दाखवलंय। आम्हाला विश्वास आहे की ऋतुताई तावडेजी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक मुंबईच्या विकासाचा लढा लढणार, हे विश्वास माझा आहे। देशाचा विकास नरेंद्र मोदींच्या माध्यमातून होतोय, राज्याचा विकास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, आणि डबल इंजिन बरोबर हे ट्रिपल इंजिन मुंबईकरांच्या विकासासाठी मैदानात उतरून सज्ज आहे। देशाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, ते सुद्धा युवा आहेत, आणि देवेंद्रजी जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी जेव्हा शपथ घेतली होती ते सुद्धा युवा होते, आणि आज आमचे मुंबईचे अध्यक्ष जर तुम्ही बघितलं तर ते सुद्धा युवा आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा पक्ष युवकांना जास्तीत जास्त राजकारणामध्ये सहभाग युवकांचा असावा या दृष्टिकोनाने विचार करून कुठे ना कुठे पुढची वाटचाल करतोय, हे आपण बघायला पाहिजे मला असं वाटतं। त्याच्यामुळे युवकांना जी संधी मिळते तर ती संधी फक्त नगरसेवक म्हणून मुंबईमध्ये नाही मिळते, तर पूर्ण देश पातळीवरती भारतीय जनता पार्टी ही युवकांना संधी देते। व्हिडिओ राकेशसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।